नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण फेब्रुवारी 2018मध्ये जी स्कॉलरशिपची एक्झाम झाली होती 8th स्टँडर्डची, त्याचे पेपर्स आपण सॉल्व करतो आहे. ठीक आहे. त्याच्यातला पेपर 1 आपला सॉल्व झालेला पूर्ण. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असते, पेपर 1मध्ये फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स, आणि पेपर 2 जो असतो, ठीक आहे, इथे बघा पेपर 2मध्ये असते तुमची थर्ड लँग्वेज आणि इंटेलिजंट टेस्ट. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी थर्ड लँग्वेज आहे, म्हणजे आपली जे इंग्लिश मिडियमचे मुलं असतात, स्टुडंट्स असतात, त्यांच्यासाठी थर्ड लँग्वेज मराठी असते. ठीक आहे. तर आज आपण मराठीचे 25 क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. तर चला बघूया. क्वेश्चन नंबर 1 मराठीचा. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. हा खाली एक उतारा दिलेला आहे, त्या उताराला तुम्हाला पटपट रीड करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि या उतार्याच्या आधारावर प्रश्न 1 ते 3 जे आहे त्यांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. हा उतारा मी वाचलेला आहे, तुम्ही पण पटपट वाचून घ्या. जेवढं फास्ट तुम्हाला वाचता येईल तेवढं फास्ट वाचायचं आहे आणि त्याचे उत्तरं द्यायचे आपल्याला. तर प्रश्न 1 बघा काय आहे. वरील उतार्यात शिकवणे, अनुभव देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आला आहे? तर याच्यामध्ये धडे देणे या उतारामध्ये लिहिलेलं आहे. धडे देत होती, ही जी चिमणी होती ना, आपल्या पिल्ल्यांना धडे देत होती. ठीक आहे ना, की अन्न कसं खायचं है ना, खायचं वगैरे कसं ते धडे शिकवत होती त्यांना, पिल्ल्यांना. ठीक आहे. तर पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 बघा. खंड्या पक्षाचा कुटुंबाचा वैरी कोण आहे? तर याच्यातला तो वैरी आहे 4था नंबर, पर्याय क्रमांक 4 जो आहे ससाणा. ससाणा माहिती आहे ना तुम्हाला, जो इंग्लिशमध्ये त्याला फाल्कन आपण म्हणतो. ठीक आहे ना, ईगल सारखा असतो तो. ठीक आहे, फाल्कन. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते? पहिला एक, खंड्याची पिल्ले जिवंत खेकड्याला बघून घाबरली. बरोबर आहे, घाबरले होते ते. पिले व त्यांच्या आईला अन्न मिळवून देण्याची जबाबदारी एकट्या खंड्याची होती. त्या उतार्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तो खंडा जो आहे पक्षी, तो बिचारा त्यांच्यासाठी, पिल्ल्यांसाठी मासे आणून तो पार दुबळा झाला होता, म्हणजे त्याचे हाल खराब झाले होते. मग ते चिमणीलाही कळालं, मग चिमणी पण मदत करू लागली. म्हणजे त्याची एकट्याची जबाबदारी नव्हती, चिमणीनी पण त्याला मदत करायला चालू केली होती. तर हा जो आहे पर्याय क्रमांक 2 हा असत्य आहे. ठीक आहे. आणि हे तर बरोबरच आहे. प्रत्येक पिल्ल्याला रोज त्यांच्या वजना इतके मासे लागत, आणि मासे, बेडूक, टोळ व तुडतुडे हे खंड्याचे अन्न आहे. बरोबर आहे. तर फक्त दुसरा पर्याय क्रमांक 2 जो आहे तो असत्य आहे, आणि याचं उत्तर तोच आहे. तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना दिलेल्या आहेत. पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्यायांची निवड करा. आता इथे बघा, हे जे तिन्ही जे प्रश्न आहे ना, एकमेकांशी रिलेटेड आहे. ठीक आहे. जसं आता आपण जर जो 4था नंबरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर आपण पर्याय लिहिला की निवडणुकीचे दिवस होते, प्रत्येकजण आपापल्या उमेदवाराच्या प्रचारात गुंतला होता, त्याच्यानंतर निवडलेले प्रतिनिधी घरात आल्यावर बळीराजा खऱ्या अर्थाने सुखावला. निवडलेले प्रतिनिधी एकदा निवडल्यानंतर कधी येतात का घरी? कोणाच्याच घरी जात नाही. एकदा निवडल्या गेले, संपला, डायरेक्ट पुढच्या 5 वर्षानंतर. आणि कधीच कुठला बळीराजा सुखावणार नाही प्रतिनिधीला बघून, है ना. त्याच्यानंतर बघा, थंडीचे दिवस होते आणि शेकोटीचा आसरा घेत होता प्रत्येकजण, आणि मग काय, पाणी आल्यावर कोणी सुखावणार का? नाही. किंवा बैलजोडी आल्यावर सुखावणार का? नाही. म्हणजे हे 3 पर्याय याच्यात नाही आहे. याच्यात कुठला येतो बघा, 4थ्यामध्ये 3ऱ्या नंबरचा पर्याय येतो. सुगीचे दिवस होते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पिकांची कापणी करण्यात गुंतला होता, याचा 4था पर्याय येतो. आणि धान्याच्या राशी घरात आल्यावर बळीराजा खऱ्या अर्थाने सुखावला.
है ना. बळीराजा कधी सुखवणार, त्याचं पीक चांगलं झालं तरच सुखावणार ना बिचारा तो, आहे की नाही. आणि घरी जर धान्याच्या खूप अशा राशी म्हणजे माहिती आहे ना असं ढीग आहे ना, जर खूप सारं धान्य झालं उत्पन्न झालं तर बळीराजा सुखावणार. तर याचे जे पर्याय आहे, चौथ्याचं तिसरं, पाचव्याचं चौथं आणि सहाव्याचं तिसरं हे बरोबर याचे उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढचे प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 7 बघा. ही विहीर आजोबांनी बांधली आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य समानार्थी शब्द निवडा. तर विहीर जो आहे, विहीरला कूप सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कूप. ठीक आहे. डबके तर छोटासा डबका आहे ना, तलाव म्हणजे पॉन्ड होतो आहे ना, आर्णवचं मला पण नीट माहिती नाही आहे, पण कूप याचं होतं याचं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन 8 म्हणजे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा. अनुयायी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडायचे आहे. अनुयायी, अनुयायी म्हणजे काय, फॉलोअर है ना, म्हणजे कुणाला तरी फॉलो करतात. आणि फॉलोअरचा आता विरुद्धार्थी अपोजिट काय होणार आहे, जो कुणाला फॉलो करत नाही, जो स्वतः लीड करतो, म्हणजे लीडर म्हणजे पुढारी है ना. पुढारी जो शब्द आहे तो याचा विरुद्धार्थी असणार आहे, कारण पुढाऱ्याला सगळेजण त्याचे अनुयायी असतात. ठीक आहे ना. किंवा जो लीड करतो त्याला नायक पण म्हणतात, हिरो. ठीक आहे ना. तर याचे 2 पर्याय जे आहे, पहिला आणि चौथा. ठीक आहे. अनुयायी आहे ना, यांचेच लोक पुढाऱ्याचे आणि जो नायक असतात त्याचे लोक अनुयायी असतात है ना. तर अनुयायी शब्दाचा जो विरुद्धार्थी शब्द आहे, ह्या 2 पर्याय असतील त्याचे. ठीक आहे, पहिला आणि चौथा. चला नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 9 इथेच दिलेला बघा. 9मध्ये काय आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द असणारा पर्याय कोणता. तर इथे बघा अशुद्ध जे आहे हे कीर्ती असायला पाहिजे, कारण ही कीर्तीला ना ही पहिली विलांटी दिलेली आहे, दुसरी विलांटी असायला पाहिजे. ठीक आहे. तर याचा उत्तर पर्याय क्रमांक 2 येतो आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 10 बघू. प्रश्न क्रमांक 10 बघा. पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा पहिला बरोबर आहे, परीक्षा आणि गरिबी हे दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे, हे दोन्ही शुद्ध आहे. इथं चरितार्थला ही दुसरी विलांटी नाही, पहिली विलांटी यायला पाहिजे होती. आणि गणनामध्ये गणनाळा असं नाही आहे, गणना नाही आहे, गणना, गणना हा शब्द असा आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे दोन्ही शुद्ध नाही आहेत. पहिला आणि दुसरा जो आहे पर्याय तो शुद्ध शब्द आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 11 बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा. पुढीलपैकी विसंगत जोडी असणारा पर्याय निवडा. पाणपोई वाटसरूंना पाणी पिण्यासाठी केलेली सोय बरोबर आहे. स्रोत ज्यापासून मिळते तो मार्ग हा पण बरोबर आहे. वनचरे वनात राहणारे प्राणी हे पण बरोबर आहे. आमराई नारळांच्या झाडाची बाग ही चुकीचं आहे. ठीक आहे ना. तर विसंगत जोडी आपली शोधायची आहे याच्यातलं. तर त्याच्यातला पर्याय क्रमांक कुठला आहे तो 4. आमराई म्हणजे जिथे आंब्याचे झाडांची जी बाग आहे त्याला आमराई आहे की नाही. तर नारळांच्या झाडांच्या बागेला आमराई म्हणत नाही. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12मध्ये काय दिलं बघा. पुढील वाक्यपूर्तीसाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. सीमेवरील आपल्या भारतीय जवानांच्या हे बघा जीवाची पर्वा नसणे शक्यच नाही आहे. धैर्याला तोड नसणे हे बरोबर आहे की एकदम. त्यांच्या धैर्याला तोडच नाही आहे. ते किती धैर्य असतात त्यांच्यामध्ये. तुम्हाला माहितीच असेल कशा परिस्थितीमध्ये राहतात आपले भारतीय जवान जे आर्मीचे आहेत ना, मिलिटरीचे जे जवान म्हणजे आपले है ना मिलिटरी मॅन असतात ना, माहिती आहे तुम्हाला ते कुठल्या कंडिशन्समध्ये राहतात तिथं. तर त्यांच्या धैर्याला तोंड नाही आहे, तोड नसणे. ठीक आहे. हे बाकीचे चुकीचे आहे. धारा तीर्थी पडणे, धैर्याला तोंड देणे हे नाही. दुसरा नंबरचा पर्याय योग्य आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. चला पुढचा बघूया. प्रश्न क्रमांक 13.
प्रश्न क्रमांक 13 मध्ये सोबतच्या आकृतीत लपलेली अर्थपूर्ण म्हण ओळखून त्या म्हणीतील 6वे अक्षर पर्यायातून निवडा. तर याच्यातून जी अक्षरं दिलेले आहे इथं सर्व अक्षरांना मिळून एक म्हण तयार होती. काना मागून, हे बघा, काना मागून आली अन तिखट झाली. ही म्हण तयार होती याच्यातून. ठीक आहे. तर याच्यातलं आपल्याला काय करायचं आहे की पर्याय 6वे अक्षर सांगायचे आहे. तर हा पहिला अक्षर का, नंतर ना, 2 झाले, 3, 4, 5 आणि 6. 6वा अक्षर कुठला येतो आपला आ. म्हणजे याचा पर्याय कुठला येतो आहे, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे 13व्याचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये बघा, दिलेल्या शब्दाला कोणत्या पर्यायातील शब्द जोडून योग्य जोड शब्द तयार होतो. तर याच्यामध्ये खडधाकट नसतो, राखट धाकट पण नसतो, धड धाकट. हा मागच्या वर्षी पण जेव्हा मी 5th स्कॉलरशिपचं व्हिडिओज बनवत होतो त्याच्यामध्ये धडधाकट आला होता. मला उच्चारच करता येत नव्हता बरोबर, धडधाकट. ओके. चला नेक्स्ट 14चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 मध्ये बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पद हा शब्द पाऊल या अर्थाने आला आहे. तर याच्यामध्ये बघा इथं जसं आता नवोदित गायकाने नाट्यपद गायले है ना, ह्याच्यात पाय नसतात. पद म्हणजे पाऊल, पाऊल म्हणजे पाय आपले. शाळेचे मुख्यमंत्री पद सूरजने मिळवले है ना, हे पद पण म्हणजे ही जागा आहे है ना. त्याच्यानंतर विनीतने गणितातील पदावली सोडवली है ना. पदावली म्हणजे एक्सरसाइज है ना. तर त्यामुळे हे जे जिथं जिथं पद आलेलं आहे 2रा, 3रा, 4थ्यामध्ये तो पद हा शब्द पाऊल अर्थाने आलेला नाही आहे. तो जो पहिला पर्याय आहे, नर्तिकेने पदन्यास केला, याच्यामध्ये जो पद आला आहे तो पाऊल या अर्थाने आलेला आहे. ठीक आहे. तर 15चा जो पर्याय आहे उत्तर पहिला है ना. 15चा जो उत्तर आहे तो पर्याय क्रमांक पहिला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन, म्हणजे प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये बघा, सृष्टी, श्रावण, त्राण, हृदय, यादृच्छिक, नैऋत्य, गृहस्थ, अक्षरज्ञान या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आली आहेत. जोडाक्षरे म्हणजे माहिती आहे ना, 2 अक्षरे जोडलेली. ठीक आहे ना. तर इथं बघा मला असं वाटते इथं सृष्टी जे आहे ते स आणि रो जोडलेला आहे पहिला. त्याच्यानंतर अष्टी म्हणजे षटकोणाचा श आणि ट जोडलेला आहे म्हणजे 2 झाले. त्याच्यानंतर हृदयमध्ये ह आणि र जोडलेला आहे 3 झाले. द्रमध्ये द आणि र जोडलेला आहे द्र. ठीक आहे ना. 4 छिकमध्ये च आणि छ जोडलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यमध्ये त आणि य जोडलेला आहे. ठीक आहे. है ना. गृमध्ये ग आणि र. ठीक आहे. थ म्हणजे स आणि थ जोडलेला आहे. ठीक आहे ना. तर असे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 8 जोडाक्षरे आहे. 16 क्रमांक जो आहे प्रश्न क्रमांक 16 त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8. ठीक आहे. जोडाक्षरे सांगायचे होते आपल्याला, सोपं आहे. चला प्रश्न क्रमांक 17 बघूया. प्रश्न क्रमांक 17 मध्ये बघा, बघता बघता 7 जणी धारेला लागल्यासारख्या दिसल्या. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. याच्यातला जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता माझं मराठी व्याकरण फार म्हणजे फारच वीक आहे. प्लीज तुम्ही हे कन्फर्म करून घ्या बरोबर आहे का नाही उत्तर. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 18 बघा. प्रश्न क्रमांक 18 मध्ये सकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते. तर याच्यातला जो आहे पर्याय क्रमांक येतो आहे पहिला. त्याचं उत्तर आहे आईने चिंतन केले. हे आहे सकर्मक क्रियापद. ठीक आहे. त्याच्यातले ते त्या प्रकारचे वाक्य आहे.
है ना, पहिला पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 19 बघूया. प्रश्न क्रमांक 19 मध्ये बघा, पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी नाम कोणते? तर जागा, शेंगा, धागा, रांगा. तर याच्यातला पर्याय येतोय तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे तो याचा अचूक उत्तर आहे धागा. ठीक आहे, 19चा तिसरा पर्याय येतोय. चला पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 मध्ये बघा, पुढीलपैकी भाववाचक नाम असलेला पर्याय ओळखा. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर भाववाचक नाम जे आहे याच्यातला आहे पर्याय क्रमांक 2 सुंदरता आणि औदार्य. हे दोन्ही पण याचे भाववाचक नाम आहेत. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 21 बघू. प्रश्न क्रमांक 21 मध्ये पुढीलपैकी अनेक वचनी नाम असणारा पर्याय निवडा. तर याच्यातला बघा जे आहे चौथा नंबरचा जो पर्याय आहे डोंगर आहे ना, डोंगर एक असू दे किंवा अनेक असू दे त्याला डोंगरच म्हणतो आपण, आहे की नाही. डोंगरे तर म्हणत नाही, डोंगरे तर आडनाव होते आहे की नाही. डोंगरे आहे खूप सारे असं म्हणतो का आपण? नाही. मांजरी आहे, चादरी आहे, नजरी आहे ना, लोकांच्या नजरी असं, पण डोंगरे असं कधीच आपण म्हणत नाही. हा ऑलरेडी अनेकवचनी नाम आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 22 बघा, पुढेच आहे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले? तिच्या हातांना बँडेज होते पण ती हसत होती, है ना. होते पण ती हसत होती. तर इथं हा एक प्रश्नचिन्ह असायला पाहिजे. हा असायला अर्धविराम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेमीकोलन म्हणतो, है ना. सेमीकोलन असायला पाहिजे इथं, की तिच्या हाताला बँडेज होते पण ती हसत होती, म्हणजे अर्धविराम. पर्याय क्रमांक 2 आहे 22चा उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, अर्धविराम राहिला आहे लिहायचा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये पुढीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? तर याच्यातला वाक्य येतो आहे प्रश्नचा पर्याय क्रमांक 4. 23चा 4 जो पर्याय आहे, फटाक्यामुळे हवेतलं प्रदूषण वाढत आहे. हा जो आहे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 24 बघूया. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोटी कोटी बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ. ह्या ओळी कोणी रचल्या आहेत? ह्या ओळी रचल्या आहेत वसंत बापट. ठीक आहे. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वसंत बापट. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 25, लास्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 25 बघा, लग्नाची बेडी या नाटकाचे नाटककार कोण? तर प्र के अत्रे जे आहे ना, अत्रे. ठीक आहे, हे आहे यांचे नाटककार. त्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 25चं उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मराठीचे आपले 25 प्रश्न झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे प्रामाणिकपणे जर सांगितलं ना तर मला मराठी खरंच म्हणजे काहीच नाही जमत, पण तरी पण ठीक आहे, माझा प्रयत्न आहे की कशाला ते 25 प्रश्न सोडून द्यायचे. मी सोडू शकतो त्याला, की म्हणजे आता पेपर सेकंड तुम्हाला म्हणू शकतो की तुम्ही करून घ्या, पण चला 25 प्रश्नाचं मी पण मला जेवढं जमते तेवढं मी याच्यात समजवायचा प्रयत्न केला आहे. तरी सोपं असते मराठी. ठीक आहे ना. तर जे मराठी मुलं आहेत त्यांना सोपं जाईल, पण जे थोडेसे हिंदी सायडर मुलं असतात, जे इंग्लिश मिडियममध्ये असतात शिकतात, त्यांना थोडासा अवघड जात असतो हा मराठी सब्जेक्ट. ठीक आहे ना. कारण मी पण माझा पण जो बॅकग्राऊंड आहे तो हिंदी बॅकग्राऊंडच आहे. ठीक आहे. त्यामुळे मला काही शब्दांचे उच्चार करायला पण थोडासा त्रास होतो. जसं मी सांगितलं ना तुम्हाला, 5th स्टँडर्डमध्ये पण एक शब्द आला होता तो धडधाकट. मला उच्चारच करता येत नव्हता. मग आपल्या एका व्ह्यूवरनी मला कमेंट करून सांगितलं होतं की धडधाकट म्हणायचं त्याला. ठीक आहे. चला ठीक आहे, जोक्स अपार्ट. आता आपण 25 प्रश्न पूर्ण झाले मराठीचे. ठीक आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजंट टेस्ट करूया. ते पण चांगलं आहे, बरं वाटते, पण थोडंसं बोर होते मला इंटेलिजंट टेस्ट.
सर्वात आवडता माझा सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. ठीक आहे ना. तर मॅथमॅटिक्स ऑलरेडी आपलं झालेलं आहे 2018चा. ठीक आहे. आता आपण 2018चा पेपर सेकंड करतो आहे. त्याच्यामध्ये मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असतो. तर इंटेलिजंट टेस्ट आता आपण उद्यापासून चालू करूया. ठीक आहे. चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.